नमस्कार, मी धनंजय सानपदा ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज म्हणजेच मंगळवारी अर्थात 17 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेमध्ये एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे। आता ही घोषणा काय आहे तर राज्य सरकारने सहाय्यक स्तरावरून जी पीक पाहणी केली जाते त्यासाठी आता 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना विशेषतः ज्या शेतकऱ्यांचं रब्बी हंगामामध्ये नैसर्गिक आपत्तीनं नुकसान केलेलं होतं म्हणजे अवकाळी असेल, गारपीट असेल यानं नुकसान झालेलं होतं, त्यासोबतच त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे। त्यासोबतच हमीभाव खरेदी केंद्रावरती हरभऱ्याची हमीभावानं खरेदी ही करण्यासाठी आता नोंदणी सुरू झालेली आहे आणि त्यामुळे सुद्धा हा जो काही निर्णय आहे सहाय्यक स्तरावरील ई पीक पाहणीसाठी मुदतवाढ देण्याचा तो शेतकऱ्यांना दिलासा देईल अशा पद्धतीची आता शक्यता निर्माण झालेली आहे। मग राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नेमका काय म्हणाले, त्यासोबतच या पीक पाहणीचा शेतकऱ्यांना कसा फायदा होऊ शकतो, सगळ्या गोष्टींचा आढावा आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज म्हणजेच 17 मार्च रोजी विधानसभेमध्ये महाराष्ट्र विधानसभा 47 अन्वये एक निवेदन सादर केलं। त्यांनी यावेळी असं सांगितलं की राज्यात मोठ्या प्रमाणात पीक पाहणी ही रब्बी 2026च्या हंगामासाठी राहिलेली होती आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारनं शेतकऱ्यांना रब्बीची पीक पाहणी करण्यासाठी सहाय्यक स्तरावरील जी काही पीक पाहणीसाठी मुदत आहे ती वाढवून दिलेली आहे आणि त्यामुळे आता 31 मार्च 2026 पर्यंत शेतकऱ्यांना पीक पाहणी ही करता येणार आहे। म्हणजेच सातबाऱ्यावरती पिकाचा पेरा हा नोंदवता येणार आहे। 25 जानेवारी 2026 पासून सहाय्यक स्तरावरनं ई पीक पाहणी नोंदणी करण्यात आली असून या आतापर्यंत जी काही नोंदणी आहे रब्बी हंगामाची ही फक्त 55.69% झाली आहे आणि ती 31 मार्च पर्यंत पूर्ण करावी लागतं। पण मुदत संपल्यामुळे आता ती पूर्ण होऊ शकणार नाही, म्हणून या ठिकाणी रब्बी हंगाम 2025-26 ची ई पीक पाहणी नोंदणी 100% पूर्ण करण्याकरता 31 मार्च 2026 पर्यंत मुदत वाढवून दिली आहे आणि या मुदतीमध्ये सर्व ई पीक पाहणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। ई पीक पाहणी करण्यासाठी राज्य सरकारनं 15 डिसेंबर 2025 पासून सुरुवात केलेली होती, तर 15 जानेवारी 2026 पर्यंत त्याची मुदत ही होती। परंतु नंतरच्या काळात जी काही सहाय्यक स्तरावरची पीक पाहणी होती ती 25 जानेवारी 2026 पासून सुरू झालेली होती आणि आता 10 मार्च 2026 पर्यंत ती पीक पाहणी सहाय्यक स्तरावरनं करण्यात येणार होती। परंतु या सगळ्याच्या दरम्यान शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना स्वतः जी काही पीक पाहणी करायची आहे त्यासाठी सर्व्हरचा प्रॉब्लेम, सातत्यानं DCS ॲपचा प्रॉब्लेम हा भेडसावत होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक पाहणीसाठी जे काही प्रयत्न केले त्यात त्यांना यश आलं नाही आणि त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांची पीक पाहणी राहिलेली होती। आत्ता जो आकडा महसूल मंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगितला त्यानुसार रब्बी 2026 मध्ये या हंगामामध्ये फक्त राज्यातील 55.69% शेतकऱ्यांनीच पीक पाहणी पूर्ण केलेली आहे। त्यामुळे जास्तीत जास्त पीक पाहणी पूर्ण होण्यासाठी आता जी काही मुदत आहे ती 31 मार्च 2026 पर्यंत देण्यात आलेली आहे। आपल्याला माहिती आहे की आता हरभऱ्याची जी काही खरेदी आहे ती सुरू होणार आहे आणि त्यासाठी नोंदणी 1 मार्च पासून सुरू झालेली आहे। परंतु या नोंदणीच्या दरम्यान शेतकऱ्यांना पीक पाहणी ही बंधनकारक आहे आणि बहुतांश शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती पीक पाहणीचा पेरा हा दिसत नाही आहे आणि त्यामुळेच शेतकऱ्यांना हरभऱ्याच्या हमीभावासाठी जी काही नोंदणी करायची आहे त्यामध्ये सुद्धा अडचणी येत आहेत। परंतु या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता हरभऱ्याची नोंदणी सुद्धा करता येणार आहे, कारण याच दरम्यान शेतकऱ्यांना पीक पाहणी पूर्ण करता येणार आहे आणि त्यानंतर शेतकरी पीक पाहणी पूर्ण केल्यानंतर हरभऱ्याची हमीभावानं नोंदणी सुद्धा करू शकतात। आता दुसरा मुद्दा आहे नैसर्गिक आपत्तीचा। आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये नैसर्गिक आपत्तीची भरपाई किंवा मदत देण्यासाठी राज्य सरकारच्या पातळीवरती पीक पाहणी ही बंधनकारक करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना जर का नुकसानीची मदत द्यायची असेल किंवा भरपाई द्यायची असेल किंवा पीक विम्यातली भरपाई द्यायची असेल तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या पातळीवरती जी काही पीक पाहणी आहे ती होणं आवश्यक आहे। परंतु यंदाच्या रब्बी हंगामात जसं महसूल मंत्र्यांनी सांगितलं तसं 55.69% शेतकऱ्यांनीच आत्तापर्यंत पीक पाहणी ही पूर्ण केलेली आहे। म्हणजेच शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलवरून आणि त्यासोबतच सहाय्यक स्तरावरून जी काही पीक पाहणी केली आहे त्याचा हा एकत्रित आकडा आहे, म्हणजे ती टक्केवारी आहे। आता 31 मार्च 2026 पर्यंत शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पीक पाहणी करता येणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना
एकीकडे हमीभाव केंद्रावरती जर का हरभरा विकायचा असेल त्यासाठी त्यांची पीक पाहणी आधी झालेली नसेल तर आता सहाय्यक स्तरावरनं पीक पाहणी ते करू शकतात ऑफलाईन पद्धतीनं आणि त्याचासुद्धा शेतकऱ्यांना फायदा होईल जेणेकरून त्यांच्या सातबाऱ्यावरती या पिकाचा पेरा हा नोंदवला जाईल आणि त्यामुळे शेतकऱ्यांना हरभऱ्याची नोंदणीसुद्धा करता येईल. दुसरीकडे अवकाळीची स्थिती आत्ता सध्या निर्माण झालेली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात याच्या आधीही अवकाळीचा फटका हा शेतकऱ्यांना बसलेला आहे आणि त्याच्यासाठी जी काही मदत राज्य सरकारकडून दिली जाते त्यासाठी सुद्धा पीक पाहणी बंधनकारक असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती पिकांचा पेरा हा नोंदवण्यासाठी पीक पाहणी महत्त्वाची आहे आणि जर तशी नोंद असेल तरच जी काही नैसर्गिक आपत्तीची मदत आहे ती शेतकऱ्यांना मिळते. तिसरा मुद्दा आहे रब्बी हंगामातील पीक विमा योजना. या पीक विमा योजनेसाठी सुद्धा ई पीक पाहणी ही महत्त्वाची आहे आणि ती जर का शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत केलेली नसेल तर शेतकऱ्यांना आता 31 मार्च 2026 पर्यंत पीक पाहणी ही करता येणार आहे. अर्थात सहाय्यक स्तरावरती ही पीक पाहणी करता येणार आहे. या संदर्भात जिल्हा अधिकाऱ्यांना ज्या सूचना आहेत त्यासुद्धा राज्य सरकारनं दिल्या आहेत असं सुद्धा स्पष्टीकरण राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेमध्ये बोलताना दिलेलं आहे. एकूणच काय तर हा निर्णय राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी घेतला आहे असं सुद्धा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे. विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेपासूनच विविध सदस्यांनी पीक पाहणीला मुदतवाढ द्यावी अशा प्रकारची मागणी ही केलेली होती वेळोवेळी आणि त्याच पार्श्वभूमीवरती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज या संदर्भात घोषणा केलेली आहे. आता पुढच्या काळात म्हणजे 31 मार्च 2026 पर्यंत शेतकऱ्यांना पीक पाहणी करता येणार आहे सहाय्यक स्तरावरून. आता तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतंय? शेतकऱ्यांना फायदा होईल का? तुमची जी प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.